प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जय श्रीराम. त्यामुळं महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे. यांना कशाचंच उत्तर देता नाही आलं की जय श्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही. आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे, त्याचं कौतुक आहे. त्याच सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की ज्या वेळेला देशाचं बजेट सादर केलं जातं त्या दरम्यान काही विशिष्ट टक्के हे मुस्लिम समाजासाठी यापूर्वी राखीव ठेवलं जायचं, मात्र एक वोट बँकसाठी हे सगळं केलं जायचं, मात्र आम्ही तसं केलं नाही. आम्ही संपूर्ण जाती धर्माचा विचार करतो. मला वाटत नाही की तसं आहे. देशाचं बजेट हे देशाचं बजेट असतं आणि त्यात कुठल्याही जाती धर्माच्याबद्दल काही विशेष केलेलं नसतं. काही घटकांना मदत करण्याची भूमिका असते. महाराष्ट्रातही बजेट मांडताना अशाच भूमिका प्रत्येकाच्या असतात. त्याच्यात राजकारण बजेट मांडताना कधी होतं असं मला वाटत नाही. आज काय झालं की त्यांना काहीच लोक प्रतिसाद देत नाहीत आणि त्या भीतीपोटी अशा काहीतरी टोकाच्या भूमिका आता शेवटचे टप्पे 2 राहिले आहेत त्यात घेत आहेत. एक मुद्दा असाही आहे की काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. बॅगांच्या वरनं आरोप करण्यात आले होते, त्यामध्ये पैसे होते. कालच्या दिवशी मुख्यमंत्री नाशिकलाच आले, मात्र त्यांच्या बॅगा यावेळेला तपासण्यात आल्या. असं आहे की ज्यावेळी बॅगात वजन होतं त्यावेळी तपासलं नाही. हलक्या बॅगा तपासल्या, ठीक आहे, तपासण्याचं नाटक तरी केलं, काही हरकत नाही. पण आपल्याला कधी असा अनुभव आलाय का तुमच्या कधी बॅगा तपासल्या? हो, अनेक वेळेला. आणि मी मुद्दामून पोलिसांनी रस्त्यावर गाड्या थांबवल्या त्यांना तपासायला देतो, कारण शेवटी त्यांची ते ड्युटी करतात. आपल्या सगळ्याच गोष्टी ज्या कोड ऑफ कंडक्टमध्ये अपेक्षित आहेत त्या सगळ्या राजकीय नेत्यांनी पाळल्याच पाहिजेत. घाटकोपरच्या घटनेवर ठाकरेंच्या शिवसेनेवर देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले आहेत. ते खून जे झाले ते ठाकरेंच्या मुळे झालेले आहेत. काय झाले? 100 कोटी रुपये यायचे भिडेंकडून आणि ते उद्धव ठाकरेंना द्यायचे असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. काय घाटकोपरची दुर्घटना झाली, होल्डिंग घटना, त्याच्यातले पैसे उद्धव ठाकरेंना द्यायचे असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. मूळ प्रश्न जो आहे ते एवढं मोठं होर्डिंग बेकायदेशीर होतं. महानगरपालिका काय उद्धव ठाकरेंच्या ताब्यात नाही आहे. ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी हे होर्डिंग कसं तिथं ठेवून दिलं, टिकवलं आणि त्याला परवानगी देण्यापासून आत्तापर्यंत ते होर्डिंग का तिथं राहिलं, हा मूळ प्रश्न आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम हे नेहमीच करतात. या देशात हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रश्न मोठा तयार झाला की वेगळ्याच काही गोष्टी बोलायच्या, विरोधकांच्यावर आरोप करत हिंडायचं, म्हणजे मूळ प्रश्नाला कव्हरेज कमी मिळतं. भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी जे 2 गट झालेले आहेत ते गेलेले आहेत, मात्र 4 जून नंतर हे दोन्ही गट बाजूला होतील अशा स्वरूपाचं भाजपसमोर आव्हान राहील, अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे. आपला काय राजकीय अंदाज म्हणतोय, काय होऊ शकतं? नाही, तर 4 जूनला निवडणूकचा निकाल ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी निकाल बघून वागणाऱ्यांची संख्या पलीकडच्या बाजूला जास्त आहे. त्यामुळं निकाल बघून थोडीशी पळापळ होणारच. छगन भुजबळ यांनी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती आहे, त्याचा त्यांना फायदा होईल या निवडणुकीत असेल. बरोबर आहे. छगन भुजबळ साहेबांना नेहमीच जनतेचा कौल कुठल्या बाजूने जाणार याचा आधीच अंदाज येतो आणि त्यामुळं त्यांनी हे सुतोवाच केले असं मला वाटतं. बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार हे कुठल्याही प्रचार दौऱ्यांमध्ये दिसले नाही. विशेषतः आता उत्तर महाराष्ट्राची निवडणूक आहे, यामध्ये अजित पवार नाही. आजारी असल्याचं कारण सांगितलं जातंय. आपल्यापर्यंत काही माहिती आहे? काही संपर्क आहे?